हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? तर आम्ही आता चाललेलो आहोत आमच्या गावाला. गावाला म्हणजे माझ्या सासरी चाललेलो आहोत. तर निमित्त मेन जे होतं ती माझी परीक्षा पण होती फायनल. ओरल होती माझी आणि एक्स्टर्नल येणार होते. त्यामुळे मग आम्हाला एक्झामला तिथे प्रेझेंट राहणं गरजेचं होतं थेसिससाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या गावची यात्रा पण होती. तर बघा आज गावची यात्रा आहे, पण तरी पण मला माझ्या इथेही मुलांचे एक्झाम चालू आहे. त्यामुळे मी शक्यतो जाणार नव्हतेच, कारण माझ्यामध्येच एकदा मला ओरलला आणि एकदा मला रायटिंग पेपरसाठी जायचं होतं. तर एका महिन्यात मी एवढ्या सुट्ट्या नाही घेऊ शकत. त्यामुळे मी ठरवलं होतं, की बाबा चला आता यावेळेस जायचं, यावर्षी नको जाऊयात. पण देवाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. माझी ओरल नेमकी आमच्या यात्रेच्या दिवशी आली. मे बी देवीला वाटत असेल, की ह्यांनी दर्शनाला यावं, नाही चुकवावं. त्यामुळे मी आज दिवसभराचं माझं सगळं हेक्टिक शेड्यूल करून, घरचं आवरून, आदूचं शाळा वगैरे करून क्लासला गेलेले. तिथे मला 5-6 वाजले जवळपास आणि मग मागून अद्वैत आणि त्याचे वडील मागून आले. त्यानंतरनं त्यांनी मला तिथून घेतलं. आम्ही घरी जायला निघालो. खूप सारी ट्रॅफिक होती जसं तुम्ही बघितलं. अद्वैतची त्यात झोप झाली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही रात्री गेलो. खूप लेट झाला आम्हाला जायला. जेवलो, झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले, मॉर्निंगला थोडंसं प्रिपरेशन केलं आणि निघालो ओरलसाठी मी आणि माझी मैत्रीण तिच्यासोबत स्कूटीवर. अद्वैतला तर घरीच ठेवलेलं होतं, कारण घरी ऑलरेडी मुली गेलेल्या होत्या शाळेला. पण अद्वैत आणि दक्ष दोघं जण घरी खेळत होती. त्याचे वडीलही होते तिथे लक्ष द्यायला. मग हे माझं लक्ष होतं, की मला वाटलं लवकर 1-2 तासामध्ये ओरल होईल आणि मी घरी जाईल. पण तिथे अनएक्सपेक्टेडली मला खूप वेळ लागला. 3-4 तास माझे तिथेच गेले. एक्स्टर्नल थोडेसे लेट आले. त्यानंतरनं बाकी सगळ्या प्रोसेस वगैरे व्हायला खूप लेट झाला. मग कसंबसं आम्ही ते संपवून घरी पोहोचलो. घरी आले तर जस्ट म्हटलं आता आपल्याला जायचं निघायचं होतं लगेच. मला जाऊन एक क्लास घ्यायचा होता. त्यामुळे पटकन एक फेरफटका मारला 10 मिनिटामध्ये. तुम्हाला दिसतच असेल मस्त असं वांगे आलेले आहेत, भुईमुगाच्या शेंगा आहेत, चेरी टोमॅटो आहेत, मोठे टोमॅटो आहेत. त्यानंतरनं अजून म्हटलं केळी वगैरे बघावं किंवा आंब्याला किती कैऱ्या आल्यात लोणच्यासाठी वगैरे बघण्यासाठी मी गेले. तर तुम्हाला आता ते सगळं तिथे दिसतंय. 5-10 मिनिटातच फक्त मी चक्कर मारली, कारण आता लगेच रिटर्न निघायचं होतं. एक्झामला मी सकाळी गेले होते बघा, जवळपास 7:30-8ला घर सोडलं होतं मी. तर एक्झामवरून मला घरी यायला वाजले होते 4. 4 ते 4:15 मला झाले होते आणि त्यानंतर मला निघायचं होतं. तर मग घरचे सगळे आवरतायत तोपर्यंत तर मी एक 5-10 मिनिटं घराशेजारीच फेरफटका मारला. म्हटलं तुम्हाला दाखवावं आता काय-काय आलंय किंवा काय-काय लावलंय यासाठी. पुदिना होता, त्यानंतरनं खूप साऱ्या अळूची पानं होती. पण आता आज यावेळेस मला अजिबातही वेळ नव्हता काही घेण्यासाठी किंवा काही तोडण्यासाठी. तर मग आम्हाला जायचं होतं मंदिरात. म्हटलं आता आलोय देवाने ऐनवेळीच ज्या दिवशी यात्रा आहे त्याच दिवशी पेपर ठेवला. पेपरची डेट पुढे होती, पण अनएक्सपेक्टेडली ती त्या दिवशी आली. मग आलोच आहे तर तसं जायला नको, म्हणून आम्ही दर्शनासाठी गेलो. मिस्टरांचं तर कामच चालू होतं, तर त्यांना म्हटलं, "तुम्ही मागून या दादांसोबत." मी कार ड्राईव्ह केली. आम्ही घरात मी, माझे सासरे, त्यानंतर माझ्या जाऊबाई, आमच्या घरातली सगळी लहान मुलं आम्ही दर्शनासाठी पुढे गेलो. हे बघा, हा माझा युनिफॉर्म आहे. तिथला जिथे मी शिकते. माझं एम-एडचं फायनल टर्म चालू आहे 4th सेमची. तर मग आम्ही तिथे गेलो. मी काहीच नाही, फक्त खूप घाई-गडबडीत दर्शन घेतलं आणि पुन्हा मागे फिरले. मी येऊस्तोपर्यंत आईंनी ऑलमोस्ट सगळं मला भरून ठेवलेलं होतं, जे काही त्यांना भरता येईल अर्धा पाऊण तासामध्ये तेवढं त्यांनी भराभर सगळ्या वस्तू मला नेण्यासाठी भरून ठेवल्या. दूध वगैरे जे होतं ते काढलेलं ते माझ्यासाठी सकाळपासून त्यांनी राखून ठेवलेलं होतं. 1.5-2 लिटर घरचं दूध अद्वैतसाठी लागेल म्हणून. हे बघा अशा पद्धतीने आपलं शेत आहे. आता चला मी तुम्हाला दाखवते, की आम्ही इथून गेल्यानंतर ना देवाला गेलो होतो. देवाला दर्शन घेतलं आणि आलो. 2 दिवसाची यात्रा असते. नेक्स्ट इयर मी नक्की आदल्या दिवशी जाऊन तिथे थांबेल आणि तुम्हाला पूर्ण 2 दिवसाचा जो उत्सव आहे किंवा आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत, सकाळचे जे निवद आहे, त्यानंतर दंडवत आहे, बऱ्याच गोष्टी होतात. रात्रीचा जो छबिना होतो, त्यानंतरनं तिथे मुलांना जे खेळण्यासाठी गोष्टी वगैरे, यात्रेचा जो अनुभव आहे ना, ते आता शहरातल्या फनफेअरमध्ये येत नाही. तो प्रॉपर यात्रेतच येतो. तर ह्यावेळेस तर मला काही ते जमलं नाही, पण नशिबानं दर्शन तरी झालं आम्हाला देवाचं. तर इथे आता सगळे आवरतायत घरामधली, त्यामुळे मी तोपर्यंत मी हे सगळं काढून घेतलं. त्यानंतर मी सुद्धा चेंज केलं, युनिफॉर्म काढला. चेंज केली, साडी वगैरे घातली आणि म्हटलं चला आता देवदर्शन करून येऊया. चालता-चालता मला फक्त 1-2 कांद्याचे मोड दिसले, जे जुनं आपण तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये कांदे लावले होते, तर तिथे उरलेले रोपं होते, तर त्यातलं थोडंसं असेल बी वगैरे पडलेलं, तर 1-2 मोड मला दिसले, तर मी ते काढले. कारण मला तुम्हाला तर माहितीच आहे कांद्याची पात किती फेव्हरेट आहे. मला वांग्याच्या भरीतमध्ये किंवा अशी कच्ची पण तोंडी लावायला आवडते. हे बघा, हे अगोदरच आईंनी काही सामान आणून ठेवलेलं होतं घरी, टोमॅटो, केळी, पपई, त्यानंतरनं मग बऱ्याच गोष्टी त्यांनी आम्ही देवाला गेल्यानंतरनं आणून ठेवल्यात. त्यासुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवेलच. चला आता आम्ही आलेलो आहोत इथे दर्शनासाठी. रांग बरीच मोठी होती. लाईनीत उभे राहिल्यानंतरनं
तरी आज कमी होती सेकंड डे असल्यामुळं. फर्स्ट डेला खूप गर्दी असते. हा अद्वैत बघा लाईनीत कसा उभा आहे. तर आमच्या इथे 2 देवीची मंदिर आहेत. अगोदरचं जे माझं लग्न झालं होतं ना, त्यावेळेस एकच मंदिर होतं पुरातन मंदिर. तर सगळ्यात आधी आम्ही त्या पुरातन मंदिरामध्ये गेलो दर्शन घेण्यासाठी. तर तिथे आम्ही छान पद्धतीने दर्शन घेतलं आणि तिथून बाहेर आल्यानंतर ना आम्ही लगेच शेजारीच मोठं मंदिर आहे. तिथेच पायी चालून गेलो आणि दर्शन घेतलं आणि मी, माझे सासरे आणि अद्वैत आम्ही मागे फिरलो. बाकी आमच्या दोन्ही मुली आणि दक्ष, ताई, दादा हे लोकं तिथेच थांबले यात्रा एन्जॉय करण्यासाठी. कारण ते आदल्या दिवशी गेलेले नव्हते. ते आमची वाट पाहत होते, की आम्ही येऊ, अद्वैत येईल आणि मग सगळे मिळून यात्रेला जाऊ. पण माझं एकटीक शेड्यूलमुळे अद्वैतला काही तिथे एन्जॉय करता आलं नाही. त्यामुळे आम्हाला लगेच फिरायचं होतं. दर्शनं झाली छान पद्धतीने. मुलींची वाट बघितली. मुली आल्यानंतर मंदिराच्या बाहेर पडले. हे बघा आता हे मंदिराच्या बाहेर पडल्यानंतर ना इथं ते होमकुंड आहे, तर त्याचंही दर्शन घेतलं. त्यानंतर आता तुम्हाला बाहेरून मी दाखवते, की देवीची मूर्ती वगैरे. आत खूप गर्दी होती त्यामुळे ते पॉसिबल झालं नाही. इथून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. हे छोटं मंदिर आहे पुरातन अगोदरचं. तर इथे आता आम्ही देवीचं दर्शन वगैरे झालं. त्यानंतर पालखी होती, ज्यात आदल्या दिवशी पालखीत देवीसाठी काढली जाते, तर त्याचं दर्शन घेतलं. इथे बाहेर त्या सगळ्या बायका ज्या असतात ना, जोगवा वगैरे आपण देतो, ते होतं. परड्या भरल्या जातात, तर त्यासाठी गर्दी होते. त्यानंतर आता आम्ही इथून निघालो. हे बघा, ही आहे जानू दीदी, खुशी दीदी, अद्वैत आणि दक्ष कुठे गेला? हे बघा, हा आहे आमचा दक्ष बेबी. आता हे सगळे गेले फिरण्यासाठी यात्रेत. आम्ही निघालो होतो, पण मग अद्वैत तसं कसं निघेल म्हणून त्याला थोडा वेळ मी तिथे त्या जम्पिंग सॅकमध्ये मी नेलं, की बाबा चल 5 मिनिटं इथे हे कर. नाहीतर त्याने पूर्ण रस्ताभर तो रडत आला असता आणि त्याने काही ऐकलं नसतं. पण आता त्याचं नशीब पण इतकं खराब, की त्याला मी त्याच्यात चढवलं. 5 मिनिटाच्या आतच लाईट गेली आणि जनरेटर लावूस तोपर्यंत त्यांनी त्या सगळ्या मुलांना खाली उतरवलं. कारण मग ते त्यातली हवा सगळी जाते त्यामुळे. मग आम्ही काही वेट नाही केला. आम्ही लगेच पटकन तिथून निघालो. हे बघा, हे मोठं मंदिर आहे आमचं. तर याच्यात मस्त अशी रांगोळी वगैरे काढलेली आहे आणि आता आपण चाललो आहोत मेन गाभाऱ्याकडे. इथे पालखी वगैरे ठेवली. खूप मोठं प्रशस्त मंदिर बांधलं गेलेलं आहे आता. इथे एवढी गर्दी नव्हती. तिथे गेल्यानंतर ना आम्ही दर्शन घेतले. पण इथे दर्शन घेत असताना तुम्हाला सांगते, इतका जोरात वारा लागला होता, की बस. येतानाही आम्हाला आदल्या दिवशी पाऊस खूप लागलेला. त्यामुळे आम्हाला 5:00-5:30 ला निघालेलो होतो, तर आम्हाला घरी यायला रात्री 8:30 जवळपास झाले. 8:30-9 झाले असतील. आणि इतकं वारं वगैरे होतं येताना पण त्या दिवशी आणि जातानाही. आता पण बघा, ते निघायचं नेमकं आम्हाला आणि वारं चालू झालं, पाऊस चालू झाला. मी म्हटलं आता तर काहीच खरं नाही. आता कालसारखं लेट झालं तर काय होईल? तसं पाहिलं ना, हार्डली 1.5-2 तासाचाच रस्ता आहे आमच्या गावाचा आणि पण मला आजपर्यंत आठवत नाही 10 वर्षात आम्ही 1.5-2 तासात कधी पोहोचलोय. नेहमी ट्रॅफिक तरीच असतं, कधी कुठे येताना काहीतरी ॲक्सिडेंट वगैरे तरी झालेलं असतं, पाऊस असतो. अशा पद्धतीने घरी आलो, पटकन गाडीत बसलो आणि लगेच रिटर्न जायला निघालो. जाताना तुम्हाला दिसत असेल पूर्ण वादळाचं वातावरण झालेलं आहे, पाऊस चालू आहे आणि अशाच परिस्थितीत आम्ही निघालो. घरच्यांना वाटत होतं की जाऊ नये, आजच्या दिवस राहावं, यात्रा पण एन्जॉय करावी, पण पर्याय नव्हता. मला क्लास घ्यायचा होता आणि नंतर आज थांबून काय, परत उद्याचं शेड्यूल होतंच की उद्यापासून पुन्हा क्लासेसच होते. आता परत थेरी पेपरला यायचंच होतं, त्यामुळे त्यांना कसंबसं मी सांगितलं की आम्ही पुन्हा येऊ असं सांगून आम्ही रिटर्न निघालो. हे बघा, अद्वैत आणि मी. मस्त दिसतोय ना मी? मस्तपैकी जय बाप्पाचं दर्शन घेतलं आणि निघालो. नशिबाने आमची यावर्षीची पण यात्रा हुकली नाही. पेपर त्याच दिवशी आल्यामुळं मला येता आलं. चला तर बाय-बाय. अदू चल बाय कर सगळ्यांना. हां. त्यानंतर अद्वैत पूर्ण रस्ताभर येऊस तोपर्यंत झोपलेला होता. तो जो झोपला तिथून निघाल्यानंतर ना, तर इथे पोहोचूस तोपर्यंत झोपलेला होता. आम्हाला यायला घरी खूप लेट झालं. म्हणजे ॲक्चुअली मी 9चा टायमिंग दिला होता क्लासला. 8:45च्या आसपास मी क्लासच्या जवळ पोहोचले मग. त्यानंतर आम्ही आल्यानंतर हे बघा, आईनी परत अजून कणीस, परत आपल्याला लसूण, दूध, अजून खूप सारा पालक, या सगळ्या कढीपत्ता, या सगळ्या गोष्टी आणून ठेवल्या होत्या. आता ह्याचा मी काहीतरी रेसिपीचा ब्लॉग नंतर टाकेन. आल्यानंतर हे सगळं जागेवर भरलं, दूध उकळलं, जेवण केलं आणि झोपी गेलो. इतका जीव शिणून गेला होता ना, आदल्या दिवशी पूर्ण हेक्टिक सगळं शेड्यूल केलंय, घरचं आवरलंय. त्यानंतरनं गेले रात्री, इतका उशीर झाला. त्यानंतरनं आले आणि खूपच हेक्टिक दिवस होता. उद्या पण क्लासेस होते. त्यामुळे 2 दिवस मला व्हिडिओ टाकता आले नाहीत. पण नेक्स्ट टाईम मी नक्की यात्रा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन आमच्या गावाकडची. त्यानंतर आता हे जे काही मी तुम्हाला अगोदर दाखवलं होतं, की शेतात काय-काय आलं हे मी नक्की दाखवेल. कारण ह्याच मंथ एंडला माझे थेअरी पेपर आहेत. मी 7-8 दिवस पुन्हा जाणार आहे सासरी. तिथे गेल्यानंतर तुम्हाला छान असे व्हिडिओज पाहायला मिळतील. गावाकडचे छान असे तिथे कुकिंग रेसिपीज पाहायला मिळतील. चला तर माझ्यासोबत ट्यून राहा. आपण नक्कीच परत भेटूयात आणि उद्यापासून माझं रोजचं शेड्यूल चालू होतंय. त्यामुळं रोज नियमित व्हिडिओ पडायला सुरुवात होईल. कधी-मध्ये असं 1-2 दिवस व्हिडिओ नाही आले तर समजून घेत जा मैत्रिणींनो, कारण
खूप हाल होतात. इकडून गावाकडे जा, गावाकडून इथे या. ते ट्रान्झिशनच खूप हार्ड असतं. इथून जाताना तयारी करून जा, तिथून आल्यावर तिथून आणलेलं सामान वगैरे व्यवस्थित लावा. त्यानंतर ना आपल्या घरची परत तयारी करा. फार हेक्टिक शेड्यूल होऊन जातं. चला तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.